मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल. विधानसभेत फडणवीसांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवरती गेली, त्यामुळे विरोधक आता आक्रमक झाले. राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यावरती ही टीका. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेले. या बातम्या पसरवल्या त्यांना भाडे के टट्टू नाही सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. मिसिंग लिंकवरती दरड कोसळली, त्यानंतर विधिमंडळामध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं हाच महाराष्ट्रद्रोह, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांची. हर्षवर्धन सपकाळांचं ट्विटही व्हायरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचा मुंबईहून पुणे एकत्र प्रवास. मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांच्या एकत्र प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरे यांचा हा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटला, अशीही केली टीका. राज ठाकरे यांच्यावर बोलण्या इतकी फडणवीसांची उंची नाही. निवडणुका आल्यावरती पाठिंबा मागायला काय येता? प्रत्येक निवडणुकीत पाठिंबा मागायला येतात. मनसेचे नेते यशवंत किल्लेदारांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा. मिसिंग लिंकच्या प्रकल्पावरून काहींनी आकांड तांडव केला. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याची बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे वक्तव्य. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानपेटी तुटली गेली तर चौकशीचे आदेश का दिले नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेतून हा सवाल. फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण कारवाई झालीच नाही. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांचं शिंदेंना हे उत्तर. ऑपरेशन देवेंद्रवरून लक्ष हटवण्यासाठी शिंदेंचे नवे आरोप. आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. शिंदेंमध्ये हिंदुत्व शिल्लक असेल तर मोदींना राम मंदिर दान चोरीचा प्रश्न करा. आदित्य ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना हे आव्हान. 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचं नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. संघाच्या बालेकिल्ल्यात राम मंदिर चोरी प्रकरणी आता ठाकरेंचं आंदोलन. उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होतील. एफआयआर बद्दल सरकारकडून उत्तर दिलं जात नाही तर एएआयबीचा रिपोर्ट येण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार दादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या अगोदर एएआयबीचा रिपोर्ट येणं आम्हाला अपेक्षित आहे. रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया. पुरस्कार देण्याआधी अजितदादांना न्याय द्या. तपासातून आधी अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, तर आमदार रोहित पवार यांची ही मागणी. तर अजितदादा हयात असताना रोहित पवारांची भाषा काय होती? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटलांचा हा सवाल. ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता. शिंदे आणि पवारांची सहज भेट झाली. राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळे यांचं हे भाष्य. एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची घेतली भेट. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट. 2 दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडेंनी खडसेंची भेट घेतली. खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा चर्चांनी घेतलं उधाण. डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरण. आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. म्हात्रेसह 4 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रमेश म्हात्रेच्या सुनावणी दरम्यान कल्याण न्यायालयामध्ये गोंधळ. पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा वकिलांचा आरोप. कोर्टातच पोलीस आणि वकील आमने सामने. आरोपी रमेश म्हात्रे याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा देखील केला जातोय आरोप. कल्याणमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर ईएमकेआय एजन्सी आक्रमक. डॉक्टरांना सुरक्षा मिळाल्याशिवाय काम करणार नाही, एजन्सीचा इशारा. शास्त्रीनगर रुग्णालयातील 12 ते 14 डॉक्टरांनी सेवा देणं थांबवलं. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत कुठे? रमेश म्हात्रेच्या रागाचा उद्रेक का झाला? उहापोह करणार की नाही? मनसेच्या राजू पाटलांचा हा सवाल. डॉक्टर परिचारिकेला झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे नेते राजू पाटलांची पालिकेच्या आयुक्तांची भेट. आमदार किरण लहामटे यांच्या भावाची तरुणाला बेदम मारहाण. मुकुंद लहामटेंनी तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल. घटना सीसीटीव्हीत कैद. किरण लहामटे अहिल्यानगरच्या अकोले विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार. दूध घेण्यासाठी बीडच्या आमदाराची बायको दम देते अशी तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार. मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल या संदर्भात आता चौकशी करायला हवी. जयंत पाटलांची मागणी. तर माझ्या बायकोने दूध कंपनीला फोन केला अशी बातमी लावली. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. आयुष्यभर दूध भेसळी विरोधात लढतोय. धस यांचं हे वक्तव्य.
पावसाळ्यातील दुर्घटनांवरून मुंबई पालिकेच्या सभागृहात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पालिकेच्या हद्दीत पावसाळ्यामध्ये एवढे मृत्यू कधीही झालेले नव्हते. किशोरी पेडणेकर यांचा हा हल्लाबोल. चूक असेल तर राजीनामा द्यायला तयार. विरोधकांच्या आरोपांवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. तर मला पदाचा मोह नाही, रितू तावडे यांची ही प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या सभेत राडा. भाजप नगरसेवक नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये वाद. नवनाथ बन यांच्या भाषणावेळी पालिकेच्या सभागृहात गदारोळ. महापौरांचा राजीनामा आणि राम मंदिर मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक नगरसेवकांमध्ये चांगलेच चोमले. मुंबई पालिका सभागृहाबाहेर ठाकरेंच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभागृहाबाहेर जय श्रीरामच्या घोषणा. घोषणाबाजीवेळी राजूल पाटील अलिप्त उभ्या. पालिका आयुक्त सभागृहामध्ये येत नाही, त्यामुळे विरोधी नगरसेवक आक्रमक झाले. जेजे रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश. जेजे महानगर रक्तपेढीच्या ठिकाणी नवी आयसीयू व्यवस्था उभारली जाणार. विधिमंडळात झालेल्या बैठकीत राहुल नार्वेकर यांचे हे निर्देश. नाशिक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये गैरव्यवहाराप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे निर्देश. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण. परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी करत असताना कुळ कायद्याचे देखील उल्लंघन. बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात येतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही घोषणा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला मंजुरी मिळाली. त्यानंतर सांगलीमधील वाळवा तालुक्यातील महिला विधान भवनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी महिला त्यांच्या शेतातील माती घेऊन विधान भवनामध्ये आलेल्या. अकोल्यात कृषी अधिकाऱ्यांच्या केबिनला शेतकऱ्यांनी टाळं लावलं, तर बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप. संतप्त शेतकऱ्यांनी आज कृषी अधीक्षक कार्यालयावरती धडक मोर्चाही काढला. बुलडाण्यामध्ये आता सोयाबीन बियाणे उगवले नाही. 400हून अधिक तक्रारी. या संदर्भातल्या निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांची ही मागणी. सोलापूरमध्ये कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 18 ते 22 रुपये प्रति किलोचा भाव. 4 दिवसांपूर्वी याच कांद्याला 28 ते 30 रुपये प्रति किलोचा भाव मिळालेला. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. विकास कामं होत नाही, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. सत्ता असूनही निधी मिळत नाही, असा गंभीर आरोप. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार प्रांताधिकारी निलंबित. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही दिला इशारा. मुंबईमधील शिक्षकांचं आंदोलन मागे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे. थकीत टप्पा वाढ मार्चपासून देण्याच्या निर्णयावरती शिक्षक संघटना सहमत. सरकारने शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा. अमरनाथ पश्चिम भागामध्ये 6 दिवसांपासून आता पाणी नाही, त्यामुळे नागरिक संतापले. पाणी द्या नाही तर बिल नाही. नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा. पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा ठाण्यामध्ये मोर्चा काढू. भाजप नगरसेवकांचा इशारा. लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यातील अपहार प्रकरणी आता किशोर महाराज शिवणीकरला अटक. लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यातही घेतलं. मोशी या ठिकाणच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश. तर लेक्सी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचेही निर्देश. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालखीचं दर्शन. माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी राहिल्यानंतर संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीकडे मार्गस्थ. संत ज्ञानेश्वर यांची पालखी आज सासवड, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी असणार. पुण्यात मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती. हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोठा दिलासा. पुणे या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये चोरांचा सुसुळाट. मदतीच्या वाहनांचं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे पळवले. पैसे चोरीला गेले, त्यामुळे किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर. अहिलानगर या ठिकाणच्या पाथर्डीमधील मेडसांगवी या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न झालं. हरिनामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भक्तिमय. मुंबईमध्ये झाडांच्या बाजूचं कॉन्क्रीट काढण्याची जबाबदारी इंजिनियरवरती. अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांचे आदेश. मुंबईमध्ये 2018 नंतर पुन्हा एकदा झाडांची गणना केली जाणार, तर 10 लाख झाडं वाढण्याचा देखील अंदाज. मुंबईमध्ये पाऊस कमी होताच उकाडा वाढला, तर गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ. शुक्रवारी कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमान 32 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त. राज्य सरकारकडून म्हाडा कायद्यामध्ये दुरुस्ती. मुंबईमधील 13,000 धोकादायक सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. या निर्णयामुळे पुनर्विकासाला गती मिळणार आणि रहिवाशांच्या सुरक्षेला देखील बळकटी येणार.
मुंबईच्या साकीनाका खैरानी रोडवरती भरधाव टेम्पोची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना धडक. संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई विद्यापीठाअंतर्गत 7 जिल्ह्यांमध्ये नवीन वर्षामध्ये 12 कॉलेज उघडण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी कौशल्याधारित अभ्यासक्रमांची कॉलेज सुरू करण्यावरती भर. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक. काही लोकल विलंबानं धावतील तर काही लोकल फेऱ्या रद्दही होणार. प्रशांत दामले यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना नियुक्तीपत्र प्रदान. मुलुंडमध्ये चक्क शेवपुरीसाठी बेस्ट बस थांबवली. जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकाची शिवीगाळ. 20 मिनिट बेस्ट बस रस्त्यामध्ये उभी ठेवली, त्यामुळे वाहतूक कोंडी. बेस्ट प्रशासनाकडून दखल. संबंधित चालकावर कडक कारवाईचे निर्देश. पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्ररूपाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. छतावरती मृतदेह घेऊन बसलेल्या कुटुंबाचा व्हिडिओ. पुराचं पाणी ओसरल्यानंतर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. मीरा भाईंदर या ठिकाणी 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत गेला असता पाय घसरून तलावामध्ये पडला, त्यामुळे 19 वर्षीय विकास मंडलचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. नेरूळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काही जण मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ समोर. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नेरूळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच. उघडे तुटलेले किंवा गायब मॅनहोल कव्हर आढळल्यास तक्रार नोंदवण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन. मॅनहोल तक्रारींसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू. नागपूरमध्ये अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेची कारवाई. सीताबर्डी मार्केट आणि महाल परिसरातील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. अनधिकृत 10 ते 12 शेड आणि बांधकामं तोडण्यात आली. बीडमध्ये जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरू नाही, त्यामुळे रुग्णाला झोळीतून दुसऱ्या मजल्यावरती न्यावं लागलं. सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल झाला. ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला. स्लॅब कोसळला, त्यामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दोघांवर उपचार. घटनास्थळी आपत्कालीन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. सोलापूर या ठिकाणच्या करमाळा शहरातील बंद असलेल्या शाळेच्या इमारतीचं प्लास्टर कोसळलं. नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक 2च्या शाळेचा प्लास्टर कोसळला. परभणीच्या येलदरी धरणावरील गेट दुरुस्तीचं काम सुरू असताना क्रेन कोसळली, तर क्रेन सुरू करत असताना तांत्रिक बाजूनं तपासल्यानं हा अपघात झाला. पुण्यातील पर्वती या ठिकाणी जुनं वडाचं झाड कोसळलेलं आहे. घटनेमध्ये सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाहीये. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातल्या वायगाव ते बोरगाव मार्गावरील पुलाची दुरावस्था. मागील काही वर्षात पुलाच्या दुरावस्थेने ये जा करण्यास त्रास. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद. पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचा धोका वाढला, त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेशही जारी. रायगडमधल्या खालापूर तालुक्यातील माडप ठाकूरवाडीतील स्थलांतरित नागरिकांची आमदार महेंद्र थोरबे यांनी घेतली भेट, तर आदिवासी बांधवांना तात्काळ मदतीचं आश्वासन. खासदार भास्कर बगरे यांच्याकडून कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावरती कारवाईच्या सूचना. घटना अत्यंत वाईट. खासदार भास्कर बगरे यांची प्रतिक्रिया. कळवण शासकीय आश्रमशाळेमध्ये 9वी मधील विद्यार्थिनीची प्रसूती झाल्यानंतर खळबळ. पालघरमधल्या देवीपाड्याला पुरानं वेढलं. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावरती रात्र काढावी लागली. देवीपाडा, मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील तरडेपाडा, देवशेत, झांजरोळी, मंडळपाडा या गावांना पुराचा फटका बसला. करमाळ्यातील 54 कैद्यांचं कोल्हापूरमधील कळंब कारागृहामध्ये स्थलांतर केलेल्या कैद्यांमध्ये 51 पुरुष आणि 3 महिला. कारागृहातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्देशानुसार प्रशासनाची ही कारवाई. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. पोलीस स्टेशनच्या एका खोलीच्या खिडकीच्या काचा फुटल्या. पळून गेल्याची नोंद असलेली तरुणी एका तरुणासोबत पोलीस ठाण्यामध्ये आली. तरुणी आल्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यानंतर हाणामारी झाली. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांची संमती घेण्यासाठी आलेल्या प्रायव्हेट कंपनीच्या लोकांना शेतकऱ्यांनी डांबलं. वसमत तालुक्यातील पिंपरीमधील हनुमान मंदिरामध्ये डांबण्यात आलं. सहमती घेतलेल्या पत्राची देखील शेतकऱ्यांकडून होळी. नालासोपारा या ठिकाणच्या राजोडीच्या समुद्र किनाऱ्यावरती आता मद्यधुंद कार चालकाची जीवघेणी स्टंटबाजी. किनाऱ्यावरील जीवरक्षकांकडून स्टंटबाजाला अडवण्याचा प्रयत्न, मात्र कार चालकाचं दुर्लक्ष. भारतीय तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती. सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्यानं पालक सतर्क, तर एटीएसकडून पालकांना हे आवाहन केलं जात आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी नेटवर्क प्रकरणी मराठवाड्यामध्ये एटीएसची आजची चौकशी संपली. छत्रपती संभाजीनगरचे 10, जालना 2, धाराशिव 2, बीड 1 अशा 15 जणांना एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलं. संबंधितांची एटीएस कार्यालयामध्ये 10 तास चौकशी झाली. मालेगावमध्ये एटीएसकडून एका संशयित तरुणाची चौकशी, तर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौकशी. संबंधित तरुणाच्या घराची देखील झाडाझडती.
वर्धा नागपूरमध्ये एटीएसची कारवाई. वर्ध्यातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं अशी देखील माहिती. पाकिस्तानमधील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संबंध असल्याच्या संशयावर संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असल्याची देखील माहिती. अहिल्यानगर या ठिकाणच्या शिर्डीमध्ये एफडीएची धडक कारवाई. दूध संकलन केंद्रावरती छापा टाकत परवाना निलंबित. तपासणी दरम्यान दूध संकलन, डिस्पॅच, लॅब चाचण्या आणि टँकर रिजेक्शन संदर्भातील नोंदींमध्ये गंभीर अनियमितता. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमधील शाळांच्या कॅन्टीन आणि मध्यान्ह भोजन केंद्राची तपासणी सुरू होणार. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाही तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार, एफडीएचा हा इशारा. जळगावमध्ये शिवतीर्थ मैदानावरती छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेची एमडी ड्रग्सवरती मोठी कारवाई. कारवाईमध्ये 56 ग्रॅम वजनाचे 2,81,540 रुपयांचे एमडी ड्रग्स आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त. कारवाईमध्ये दोघांना देखील अटक करण्यात आली. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट कंपनीवरती 4 कोटींची कराची थकबाकी. गुहागरमधील अंजनवेल, बेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतीचा 2021 पासूनचा 4 कोटींहून अधिकचा जमीन आणि इमारत कर थकीतच. वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोलनाका अखेर जप्त. तर न्यायालयाच्या जप्ती अधिकाऱ्यानं नोटीस चिपकवली. जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला शेतकऱ्याला न दिल्यानं कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई. नालासोपाऱ्यामध्ये एका चहावाल्यानं दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये चहाच्या किटल्या धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तर नालासोपाऱ्यातील प्लॅटफॉर्म 4 समोरच्या परिसरामध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. प्रवासी आणि नागरिकांकडून तीव्र संतापही व्यक्त. परभणीच्या गंगाखेडमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आली. विशिष्ट समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत मारहाण. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यातही घेतलं. जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांच्या यादीमध्ये नागपूरसह भारतातील 13 शहरांचा समावेश. या यादीमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे शहराचा समावेश. गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर. अंधेरीमध्ये एसव्ही रोडवरती बेस्ट बसचा अपघात झाला. बेस्ट बसची 14 वाहनांना धडक. बसचे ब्रेक फेल झाले असा ड्रायव्हरचा दावा. अपघातानंतरची लोकांची हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. चंद्रपूरच्या भातलावणी मजुरांच्या वाहनाचा तेलंगणामध्ये अपघात. अपघातामध्ये 4 मजुरांचा मृत्यू झाला. 27 जण गंभीररित्या जखमी. भातलावणीच्या हंगामी कामासाठी मजूर हे तेलंगणामध्ये गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या वैजापूर शहरामध्ये भरधाव ट्रॅक्टर थेट घरावरती चढला. ट्रॅक्टर घरावर चढला त्यामुळे दुचाकीचं नुकसान. घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागपूरमध्ये 8 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. पोक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला हिंगणा भागातून बेड्या देखील ठोकल्या.